पुस्तकाचं नाव आहे रूथ आणि त्याचा पहिला अध्याय आणि 16-17 वचनामध्ये. तर त्या वचनातनं मी एक लेख कुंताला बोलायला लावेल आणि ती कुंता माझ्याबरोबर हे बोलेल आणि नंतर कुंताचे आई वडील कुंताचा हात स्वप्नीलला देऊन टाकेल लग्नासाठी, ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरं एक वचन शास्त्रामध्ये लिहिलं आहे. त्या लेखप्रमाणे स्वप्नील आणि स्वप्नीलचे आई वडील स्वप्नीलचा हात कुंताला देऊन टाकेल आणि आपण यांना संसार करण्यासाठी मोकळं केलं असं. तर शास्त्रलेख मी वाचतो आणि त्या लेखप्रमाणे कुंता ही बोले माझ्याबरोबर. आणि हा विश्वासाचा शब्द असतो का आपल्या सासूला आपल्या सासऱ्यांना आपल्याला मरेपर्यंत रिस्पेक्ट करायचे, आपल्या नवऱ्याला मरेपर्यंत रिस्पेक्ट करायचे, ते तुला म्हणायला लागेल इथे. आणि त्यानंतर स्वप्नीलला पण, कारण स्वप्नीलला पण एक नवीन आई वडील भेटेल आणि कुंताला पण आज एक नवीन आई वडील भेटेल. आणि हे आई वडील म्हणजे बघा हे दोन वेगवेगळे कौटुंब आज एक कौटुंब होणार आहे आणि ही गुड गोष्ट आहे देवाची. हालेलुया. तर कुंता माझ्याबरोबर बोल. मी कुंता हॅलो 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 मी कुंता जेथे जेथे स्वप्नील तू जाशील आणि तू राहील तिथे मी पण राहणार. तुझे आई वडील माझे आई वडील असेल, तुझे लोक माझे लोक असेल, तुझा देव माझा देव असेल. आणि ही घोषणा मी येशूच्या कृपेने तुझा कौटुंबासाठी करत आहे. येशूच्या नावात. आणि तुम्ही पण त्याचा हात धरा, दोघं आई वडील स्वप्नेचा हात धरा आणि तिचा हात देऊन टाका. यांना हात द्या, त्याच्या हातामध्ये हात द्या. कोणाला फोटो काढायचा असेल तर काढा बाबा. आज यांच्या रंजन परिवारने या परिवाराला देऊन टाकलं. झालं. आता स्वप्नील लांब मथे 19:5 होते. पण आता स्वप्नीलला आणि म्हटले या कारणास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. हालेलुया. जसं देवाने जोडलं त्याला कोणी वेगळं नाही करावं. तर वचनामध्ये लिहिलं आहे का आज स्वप्नीलला पण त्याचे आई वडील कुंताला देऊन टाकेल. म्हणजे फक्त बायकोचं कन्यादान नाही पण पुरुषाचं पण दान. पण जगामध्ये कोणते आई वडील का कोणत्या लग्नामध्ये पुरुषाचं दान होत नाही. पण देवामध्ये ख्रिस्तामध्ये आता आपण वाचलं का तो आपल्या आईबापाला सोडून बायकोशी जडून राहणार. म्हणजे आईबापाला सोडणं म्हणजे टाकून देणं नाही, लक्ष देणं नाही, काळजी घेणं नाही. ते आहे, ते सगळं आहे. पण बघ ना, ते आपण म्हणतात ना सासू आणि सूनचं पटत नाही. तर त्यासाठी आपल्याला हे जगित पद्धतीसाठी आपल्याला सोडून टाकायचं आणि यांना संसार करू द्यायचा. म्हणजे आता स्वप्नील बोलेल माझ्याबरोबर. मी स्वप्नील हे कबूल करतो की जसं कोणतानी आपल्या आई वडिलांना सोडून माझ्याबरोबर ती राहील, तसंच वचनाप्रमाणे मी सुद्धा आजपासून
मरेपर्यंत कुंता बरोबर राहील. कुंताचे आई वडील ते माझे आई वडील, कुंताचे लोक ते माझे लोक. जसं तिचा देव, जसं माझा देव, तो आमचा देव असेल. येशूची कृपा ही प्रार्थना मला. आता तुम्ही हात धरा याचा, दोघंजण आई वडील, आणि यांना देऊन टाका सुगंधारीचा. याचा हात याच्या हातात देऊन टाका. आता नवऱ्याचं दान झालं. आता नवरा यांचा नाही राहिला, कोणताचा झाला मुलगा.